नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार दिनकर नन्नावरे पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या फ्री लर्निंग एज्युकेशन प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं सरचं स्वागत करतो. आज झालेली कंबाईन ग्रुप बी ची परीक्षा जी झालेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः आपण राज्य व्यवस्था या विषयाचे संभाव्य उत्तर बघतो. पॉलिटी या विषयाचे संभाव्य उत्तर जो सेट बघतो आपण तो साधारणतः बी हा सेट दिसतो आपल्याला. आणि याच्यामध्ये पहिला जो प्रश्न दिसतो पॉलिटीचा त्याच्यामध्ये काय बोललेलं लक्षात घ्या. एकदम सोपा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये काय बोलताय, खालील पर्यायापैकी कोणते न्यायालय अभिलेख न्यायालय आहे. कोणते न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे. तर साधारणतः आपल्याला इझिली माहित आहे की सर्वोच्च न्यायालय मित्रांनो आपण हे अभिलेख न्यायालय असे म्हणतो नेमकं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न दिसतो आपल्याला जो 52वा प्रश्न आहे ग्रुप बी सेट मधला, ग्रुप बीच्या बी सेट मधला. याच्यामध्ये काय बोलतोय लक्षात घ्या, ग्रामपंचायत खालीलपैकी कोणते शुल्क वसूल करू शकते असं बोललेलं. ठीक आहे. आता याच्यामध्ये बोलताय लक्षात घ्या मित्रांनो, बस तिकीट शुल्क हे येणार नाही. ठीक आहे. नंतर घरपट्टी म्हणतात तर ग्रामपंचायत फक्त यापैकी दिलेल्यापैकी फक्त घरपट्टी हे शुल्क वसूल करू शकते. आयकर नाही येणार त्याच्यामध्ये. नंतर सीमा शुल्क सुद्धा येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढचा 53वा प्रश्न बघू आपण मित्रांनो. काय बोलतात 53व्या प्रश्नाबद्दल, भारतीय संविधानाच्या 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांसाठी काही कार्य दिलेले आहे. कोणते कार्य निश्चित केले दिलेले आहे. ठीक आहे ना, असं साधारणतः विचारलेलं आहे. म्हणजे 12व्या अनुसूचीमध्ये भारतीय संविधानाच्या नगरपालिकांसाठी कोणते कार्य दिलेले निश्चित केले ते साधारणतः विचारलेले. याच्यामध्ये आपल्याला काय बोलतात, पहिल्यांदा शहरी दारिद्र्य निर्मूलन करणे, तर बरोबर आहे, काय अडचण नाही. त्यानंतर आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी नियोजन करणे, बरोबर आहे हे सुद्धा. त्यानंतर बोलताय चर्म संस्करणीचे म्हणजे चर्मोद्योगाचे कारखान्यांचे नियमन करणे, बरोबर आहे. त्यानंतर शहरी वनीकरण करणे, तर हे सुद्धा येताना दिसतंय आपल्याला मित्रांनो. म्हणजे चारही ज्या ठिकाणी पर्याय येताना दिसतात, जे कार्य दिसतंय आपल्याला, तर कोणते दिसते आपल्याला ते पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय, अ, ब, क आणि ड. ठीक आहे. त्यानंतर पुढचा 54वा प्रश्न दिसतोय आपल्याला पॉलिटी या विषयाचा. याच्यामध्ये बोललेले काय बोलताय लक्षात घ्या, खालीलपैकी योग्य कथने ओळखा असं बोलताय. ठीक आहे. आता योग्य विधान याच्यापैकी कोणतं दिसतंय नेमकं. ठीक आहे. काय बोललेले याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट बोलताय, संविधानाच्या अनुच्छेद 368 अंतर्गत उद्देश पत्रिकेमध्ये दुरुस्ती करता येते काय. बरोबर, काय अडचण नाही इथपर्यंत. ठीक आहे ना, दुरुस्ती करता येते काय, तर बरोबर करता येते. हा प्रश्न ऐतिहासिक केशवानंद भारती खटल्यात 1973 साली पहिल्यांदा उपस्थित झालेला होता. ठीक आहे. अशा पद्धतीने साधारणतः दोन स्टेटमेंटमध्ये हे एक स्टेटमेंट दिसते आपल्याला की पहिल्यांदा बोललेले की संविधानाच्या अनुच्छेद 368 अंतर्गत आपल्याला उद्देशपत्रिकेमध्ये दुरुस्ती करता येते काय, तर करता येते, काय अडचण नाही. पुढे बोलताय हा जो प्रश्न उपस्थित झालेला होता नेमका तो केशवानंद भारती खटल्यामध्ये 1973 मध्ये साधारणतः पहिल्यांदा उपस्थित झालेला होता. तर स्टेटमेंट आपल्याला हे बरोबर येताना दिसतंय, काय अडचण नाही इथपर्यंत. पुढे बघू आपण ब मध्ये काय बोललेले. सप्टेंबर 2025 पर्यंत म्हणजे आतापर्यंत साधारणतः जनरली पाहायचं म्हटलं तर काय बोलता लक्षात घ्या, 42व्या घटना दुरुस्ती कायद्याने 1976 मध्ये फक्त एकदाच उद्देश पत्रिकेमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली असं बोललेलं साधारणतः. तर हे सुद्धा बरोबर आहे. आतापर्यंत जेव्हापासून भारतीय संविधान हे लागू झालेलं दिसत आहे, भारतीय संविधानाची निर्मिती झालेली दिसत आहे, इतक्या दिवसामध्ये साधारणतः जनरली आतापर्यंत पाहायचं म्हटलं तर फक्त एकदाच भारतीय संविधानामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली. ती दुरुस्ती करण्यात आली कशामधनं, तर ती 42व्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आली 1976 मध्ये. अशा पद्धतीने हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधाने बरोबर असलेला पर्याय दिसतं आपल्याला, पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतं. ठीक आहे. पुढचा 55वा प्रश्न बघू आपण. 55व्या प्रश्नामध्ये काय गोष्टी दिसतात आपल्याला, जोड्या लावासाठी प्रश्न आहे. काय बोलतोय याच्यामध्ये, केंद्र राज्यांच्या प्रशासकीय संबंधाच्या संदर्भातील जोड्या जुळवा असं बोललेलं. ठीक आहे. केंद्र राज्य संबंधावरचा प्रश्न आहे जो नेहमीच्या पेपरमध्ये साधारणतः येताना दिसते आपल्याला. याच्यामध्ये जोड्या लावासाठी प्रश्न विचारलेला. आता 256 मध्ये साधारणतः जर विचारलं, कलम 256 मध्ये काय, तर लक्षात घ्या 2 साठी जोडी लागताना दिसते आपल्याला. राज्य आणि केंद्राचे दायित्व असं लागताना दिसतंय, बरोबर आहे ते. त्यानंतर 257 साठी लागताना दिसते आपल्याला, काय तर लक्षात घ्या, काही प्रकरणांमध्ये राज्यावर केंद्राचे नियंत्रण असे 257 कलम मध्ये दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर पुढे क मध्ये बोललेलं 258 ए मध्ये काय सांगितलेलं नेमकं, की केंद्राकडे कार्य सोपवण्याचा राज्यांचा अधिकार. तर हे सुद्धा आपल्याला लागताना दिसतं, बरोबर, काय अडचण नाही 4 मध्ये. आणि त्यानंतर 260 मध्ये काय बोललेले, तर भारताबाहेरील प्रदेशांच्या संबंधात केंद्रांचे अधिकार क्षेत्र असं बोललेले. हे ड ची जोडी लागताना दिसते आपल्याला, पर्याय क्रमांक 3 सोबत लागताना दिसत आहे. तर उत्तर कसं येईल मित्रांनो आपल्याला दिसत आहे ते 2, 1, 3 2, 1, 4 आणि 3. ठीक आहे. अशा पद्धतीने कुठे आहे तर लक्षात घ्या आपल्याला 2, 1, 4 आणि 3 हे पर्याय क्रमांक मित्रांनो आपल्याला दिसत आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे, जो की उत्तर आपल्याला बरोबर दिसत आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघू आपण, जो 56वा प्रश्न आहे. या 56व्या प्रश्नामध्ये काय गोष्टी सांगितलेल्या नेमक्या, काय बोलतोय लक्षात घ्या, खालीलपैकी कोणते तत्व भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचा भाग
नाही असं बोललेले, ठीक आहे ना. मार्गदर्शक तत्वांचा भाग नाही असं बोलतोय मित्रांनो, ठीक आहे. आता खाली तत्व दिलेले काही खाली बघताय काय बोलताय लक्षात घ्या. सर्वांसाठी रोजगाराच्या तरतुदी, ठीक आहे ना. सर्वांसाठी रोजगाराच्या तरतुदी हे भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये आहे, काय अडचण नाही, बरोबर आहे. हे इथपर्यंत जो भाग आहे. त्यानंतर पुढे काय बोलताय, स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन हे सुद्धा एक तत्व भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये आपल्याला ऍड दिसते. त्यानंतर पुढे काय बोलताय, शांततेने व विना शस्त्राशिवाय एकत्र जमण्याची परवानगी असं म्हणलेले, ठीक आहे. तर हे साधारणतः मित्रांनो आपल्याला कुठे दिसतंय, तर हे दिसतंय आपल्याला हे मूलभूत अधिकारांमध्ये दिसतंय मित्रांनो. मूलभूत अधिकारामध्ये कुठे दिसतंय हे तर लक्षात घ्या. मूलभूत अधिकारामध्ये कलम 19 मधला आपल्याला एक पाठ दिसतोय आपल्याला, हा जो आपल्याला मार्गदर्शक तत्वाचा भाग येताना दिसत नाही, म्हणजे उत्तर आलेलं दिसतं आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे. आणि कामगारांसाठी योग्य वेतन, तर हे सुद्धा आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वाचा भाग आहे मित्रांनो. आपल्याला नाही असं विचारलं होतं, त्याच्यामधलं तिसरं हे आपल्याला न येणारं दिसतंय आपल्याला, कारण का तर तो मूलभूत अधिकारांचा भाग दिसतोय आपल्याला, मार्गदर्शक तत्वांचा नाही, ठीक आहे ना. पुढचं बघू आपण. पुढचा प्रश्न आहे आपला. या पुढच्या प्रश्नामध्ये 57व्या प्रश्नामध्ये काय गोष्टी बोललेल्या आहे, काय बोलता लक्षात घ्या. राज्य लोकसेवा आयोगाच्या, बघा, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला बोललेले काढून टाकता येते. आता पुढे रिकामी जागा दिलेली आहे आणि कशा पद्धतीने काढून टाकता येते असं साधारणतः हा जनरल प्रश्न आहे, सोपा साधा. याच्यामध्ये काय बोललेलं लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 1 मध्ये काय सांगताय, उच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर राज्यपाल काढू शकतात असं बोललेले, जे येत नाही राज्यपाल काढू शकत नाही, काय अडचण नाही. पुन्हा काय बोलताय लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर राष्ट्रपती काढू शकतात, हे बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालय या बाबतीत चौकशी करते. जेव्हा केव्हा राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला आपल्याला पदावरून काढायचं असेल तेव्हा सर्वोच्च न्यायालय याची सखोल चौकशी करते आणि तशा पद्धतीने दोषी आढळल्यास त्याला पदमुक्त कोण करतात, तर मग राष्ट्रपती ही पदमुक्त करताना दिसते आपल्याला, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर येताना दिसते, काय अडचण नाही, ठीक आहे. पुढे तिसऱ्यामध्ये बोललेलं की विधानसभेमध्ये महायुगाच्या आधार हे महाभियोगाच्या आधारावर जमत नाही मित्रांनो, येत नाही. संसदेमध्ये महाभियोगाचा आधार हे सुद्धा येत नाही मित्रांनो, तर पर्याय क्रमांक 2 ही बरोबर उत्तर असणार आपलं, ठीक आहे. पुढे बघू आपण. 58वा प्रश्न आहे. 58व्या प्रश्नामध्ये सोपा प्रश्न दिसते, काय बोलताय लक्षात घ्या. भारतीय संविधानाच्या सारनाम्याची सुरुवात कशी होती मित्रांनो, आपल्याला माहिती आहे कशी होते, तर ती होते आम्ही भारतीय लोक, ठीक आहे ना. आम्ही भारतीय लोक, आम्ही भारताचे लोक, वी द पीपल्स ऑफ इंडिया, अशा पद्धतीने आपल्याला भारतीय सारनाम्याची, भारतीय प्रस्ताविकेची कुठेतरी सुरुवात झालेली दिसते. तर खालीलपैकी कोणत्या देशाच्या संविधानाच्या सारनाम्यात ही अशी सुरुवात झालेली आढळते. आता आम्ही भारताचे लोक, भारतीय सारनाम्याची सुरुवात, हे जे तत्व घेतलेलं दिसत आहे हे कुठून घेतलेलं, तर मित्रांनो हे अमेरिकेकडून घेतलेलं दिसतंय, युनायटेड स्टेट. पर्याय क्रमांक 4 हे योग्य असणारं उत्तर आपल्याला दिसतंय, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण, जो 59वा प्रश्न दिसतोय मित्रांनो. काय बोलताय 59व्या प्रश्नामध्ये, सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यापूर्वी किमान 1/3 सभासदांच्या सहीने तशा प्रस्तावाची सूचना कोणाला द्यावी लागते मित्रांनो, तर ही सूचना जी आहे ती आपल्याला द्यावी लागते, ती तहसीलदाराला द्यावी लागते मित्रांनो. काही विद्यार्थ्यांना वाटू शकते की ग्रामसेवक उत्तर आहे का, तर नाही, तहसीलदाराला द्यावी लागते. आणि त्यानंतर साधारणतः हे अशा पद्धतीचं पत्रक गेल्यानंतर साधारणतः लक्षात घ्या, तहसीलदारांना यावर ऍक्शन ही 7 दिवसाच्या आतमध्ये घ्यावी लागते, ठीक आहे. उत्तर येताना दिसतं आपल्याला 59चं हे पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर येताना दिसतं, ठीक आहे. पुढचं बघू आपण. तो 60वा प्रश्न आहे. 60व्या प्रश्नामध्ये काय गोष्टी दिलेल्या, राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांबाबत खालीलपैकी योग्य कथने ओळखा असं बोललेले आहे, ठीक आहे की नाही. आता काय बोलताय याच्यामध्ये, ती गैरन्यायप्रविष्ट आहे, म्हणजे न्यायप्रविष्ट नाहीत, ही न्यायालयाद्वारे आखली जाते का, किंवा यांच्या न्यायालय याच्यावर कुठेतरी डिसिजन मेकिंग पॉवर करते का, नाही करत, ठीक आहे. म्हणजे न्यायालयात याच्यासाठी जाता येत नाही आपल्याला, ठीक आहे. त्यानंतर पुढे काय बोललेले, तर हे दिसतं आपल्याला गैरन्यायप्रविष्ट नाहीत, न्यायप्रविष्ट नाहीत, तर उत्तर दिसतं आपल्याला हे बरोबर आहे, काय अडचण नाही. त्यानंतर पुढे काय बोललेलं लक्षात घ्या, त्यांना नैतिक व राजकीय आधार आहे, बरोबर आहे, काय अडचण नाही. नैतिक आणि राजकीय दोन्ही आधार याच्यामध्ये दिसतात आपल्याला मित्रांनो. नंतर पुढे काय बोलतात लक्षात घ्या, ती समूहाच्या कल्याणाला प्रोत्साहन देतात, तर समूहाच्या कल्याणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी साधारणतः ही मार्गदर्शक तत्व आपल्याला राबवलेली दिसतात आपल्याला राज्य घटनेमध्ये, ठीक आहे. नंतर पुढे काय बोलतात लक्षात घ्या, त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायद्याची आवश्यकता आहे तसं बोललेले, तर कायद्याची आवश्यकता सुद्धा यांच्या अंमलबजावणीसाठी आहे. तर ही चारही दिसतंय मित्रांनो आपल्याला, काय दिसतं, तर ही योग्य कथने दिसत आहे. कशाबद्दल, तर ती आपल्या मार्गदर्शक तत्वांबद्दलची योग्य कथने आहेत, काय अडचण नाही इथपर्यंत. पुढचा प्रश्न बघू आपण.
पुढचा प्रश्न 61वा प्रश्न. 61व्या प्रश्नामध्ये काय बोललेलं लक्षात घ्या. खालीलपैकी काय भारतीय संविधानाच्या कलम 23 मध्ये समाविष्ट नाही असे बोललेले. ठीक आहे. आता काय बोलताय लक्षात घ्या. पहिल्यांदा बोलताय की मानवी तस्करीला प्रतिबंध. ठीक आहे की नाही, हे आहे भारतीय संविधानाच्या कलम 23 मध्ये आहे, काय अडचण नाही. त्यानंतर बोलताय काय तर लक्षात घ्या बालमजुरीस प्रतिबंध. ठीक आहे ना, म्हणजे बालमजुरीस बंदी. तर हे कशामध्ये मित्रांनो, हे कलम 24 मध्ये दिसते आपल्याला. ठीक आहे की नाही. त्यामुळं हे उत्तर आपल्याला दिसतंय की जे भारतीय संविधानाच्या कलम 23 मध्ये समाविष्ट होत नाहीये, तर दिसतं आपल्याला ते पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला त्याचं दिसतं. ठीक आहे. पुढे बघू आपण 62वा प्रश्न आहे. 62व्या प्रश्नामध्ये काय गोष्टी बोललेले, काय बोलताय 1947च्या भारतीय स्वतंत्र कायद्याने संविधान सभेच्या स्थितीत बदल केले. तर कोणते बदल केलेले दिसते आता लक्षात घ्या. 1947च्या भारतीय स्वतंत्र कायद्याने जेव्हा भारतात स्वतंत्र झाला दिसते आणि भारतीय संविधान सभेमध्ये किंवा आपल्याला मग भारताच्या सभेमध्ये किंवा संविधान सभेमध्ये काय बदल झालेले दिसते साधारणतः या ठिकाणी बोलताय आपण. काय बोलतोय यामध्ये की या कायद्यामध्ये या कायद्याने संविधान सभेला ब्रिटिश संसदेने भारतासंदर्भात केलेल्या कोणताही कायदा रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार दिलेला आहे. ब्रिटिश संसदेने भारताच्या संदर्भात साधारणतः जे काही कायदे याच्या अगोदर केलेले असेल ते साधारणतः भारतीय संविधान सभा ही बदलू शकते किंवा रद्दही करू शकते असा साधारणतः अधिकार इथे प्राप्त झालेला दिसत आहे. त्यानंतर ब मध्ये काय बोलताय लक्षात घ्या. संविधान सभा ही एक विधिमंडळ संस्था देखील बनली. संविधान सभा ही विधिमंडळ संस्था देखील बनली. काय अडचण नाही, बरोबर आहे. म्हणजे कायदे मंडळ बनलेले दिसते आपल्याला संविधान सभा ही. ठीक आहे, तर बरोबर आहे, काय अडचण नाही. पहिलं सुद्धा बरोबर होतं. त्यानंतर काय बोलताय लक्षात घ्या. क मध्ये सर्वसाधारण परिस्थितीत जेव्हा संविधान सभा ही संविधान संस्था म्हणून आणि विधिमंडळ संस्था म्हणून कार्य करीत असे तेव्हा तिचे उपाध्यक्ष कोण असे बोलतात, तर रवींद्र प्रसाद असं बोलतात. ठीक आहे, तर रवींद्र प्रसाद नाही तर ते कोण होते मित्रांनो, हे होते राजेंद्र प्रसाद दिसते आपल्याला. ठीक आहे, तर याच ठिकाणी साधारणतः लक्षात घ्या आपल्याला हे याच्यावरूनच आपल्याला दिसतंय काय तर उत्तर हे चुकीचे दिसते. तर पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं दिसतं आपल्याला. ठीक आहे की नाही, काय अडचण नाही, इथपर्यंत बघितलेलं आपण हे. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 1 हे बरोबर येताना दिसतं आपल्याला. पुढचा प्रश्न बघू आपण, जो 63वा प्रश्न असणार आहे सेट बी चा. आणि त्याच्यामध्ये जो प्रश्न दिसतोय काय बोलताय की भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्याच्या विधानसभा निर्माण केलेल्या आहेत. कोणत्या कलमानुसार केल्या, तर ते कलम 170 नुसार साधारणतः आपल्याला प्रत्येक घटक राज्याच्या या विधान परिषदा कुठेतरी निर्माण केलेल्या दिसते मित्रांनो आपल्याला. विधानसभा या निर्माण केलेल्या दिसते, विधानसभा निर्माण केलेल्या दिसते. काय अडचण नाही. पुढचा बघू आपण क्वेश्चन, जो 64वा प्रश्न असणार. काय बोलतोय याच्यामध्ये, उपलेखा परीक्षकाने एका वर्षात केलेल्या लेखा तपासणी कारवायाच्या 100 ग्रामपंचायतीपैकी किमान किती ग्रामपंचायती मुख्य पंचायती असणे अगत्याचे आहे. तर साधारणतः लक्षात घ्या या 100 ग्रामपंचायतीपैकी साधारणतः आपल्याला कमीत कमी 10 ग्रामपंचायती या मुख्य पंचायती असणे हे आवश्यक आहे मित्रांनो. ठीक आहे, तर प्रश्न क्रमांक 64 उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे. ठीक आहे, आणि त्यानंतरचा शेवटचा प्रश्न दिसतो आपल्याला पॉलिटीचा. त्याच्यामध्ये बोलताय काही खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे असं बोललेले. तर मित्रांनो आपल्याला दिसतं काय तर लक्षात घ्या 74वी घटना दुरुस्ती आपल्याला ही या ठिकाणी आपल्याला बरोबर उत्तर दिसत आहे. तर याच पद्धतीने आपण पुढच्या सुद्धा पेपरच्या प्रश्नाचे उत्तर बघणार आहोत. तर ही संभाव्य उत्तर साधारणतः आपल्याला दिसतं याच्यामध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये कदाचित आयोगाच्या आन्सरनुसार चेंज सुद्धा होऊ शकतात, म्हणून आपण बोललेलं संभाव्य उत्तरे बोलतो. आणि तोपर्यंत धन्यवाद.